आज आषाढी दीप अमावस्या आहे, त्यामुळे ही खीर आपण नैवेद्यासाठी बनवणार आहोत। दिव्यांचं पूजन झाल्यानंतर काहीतरी गोड नैवेद्य आपल्याला दाखवायलाच हवे। त्यासाठी ही आपण मखाणा आणि शेवयांची खीर तयार करणार आहोत। नमस्कार, तुम्हा सर्वांचे सुगरण अलिबागची या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहणार आहात शेवया आणि मखाण्याची खीर। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। कढई गरम झाली की गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा साजूक तूप। तूप वितळले की यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट। ड्रायफ्रूट आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत। इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतले आहेत। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तुपामध्ये हलकेसे ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। असे तुपात ड्रायफ्रूट भाजून घेतले का खीरीमध्ये ड्रायफ्रूटची चव छान लागते। असे हलकेसे ड्रायफ्रूट तुपामध्ये असे तळून घेतल्यानंतर हे आता काढून घ्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये आपण आता हलकेसे मखाणे भाजून घेऊयात। स्लो गॅसवर 1 मिनिट असे हलकेसे मखाणा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालून घेऊयात। आता या तुपामध्ये आपण शेवया भाजून घेणार आहोत। शेवया स्लो गॅसवर 1 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा रवा। खीरीसाठी मी इथे अर्धा लिटर दूध गरम करून घेतले आहे। शेवया अशा ब्राउनिश कलरवर भाजून झाल्या की यामध्ये आपण हे गरम केलेलं दूध घालणार आहोत। लक्षात ठेवायचे आहे, दूध घेताना आपल्याला असे गरम करूनच दूध यामध्ये घालायचे आहे। दूध घालून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण शेवई मोजले आहे त्याच वाटीने आपल्याला इथे पाऊण वाटी असे साखर घालून घ्यायचे आहे। तुम्हाला खीर जास्तीची गोड हवी असेल तर यामध्ये साखरेचे प्रमाण वाढवू शकता, पण पाऊण वाटी साखर ही या खीरीसाठी व्यवस्थित आहे। आता काय करायचे, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। थोडा वेळ अशी ही खीर आपल्याला ढवळायची आहे आणि या दुधामध्ये ही खीर शिजवून घेऊयात। खीरीला अशी उकळी आल्यानंतर यामध्ये घालायची आहे पाव चमचा वेलची पावडर। 2 चिमूट होईल इतका आपल्याला यामध्ये जायफळ किसून घ्यायचं आहे। 5 मिनिट ही शेवई आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि अगदी 1 मिनिट ह्या खीरीला असे ढवळून घ्यायचे। फास्ट गॅस करून इथून गॅसच्या बाजूने जायचे नाही, नाहीतर दूध असे वरती उतरून जाऊ शकतं। अगदी 1च मिनिट याला अशी फास्ट गॅसवर मोठी उकळी आणून द्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा। गॅस आता बंद करून घेऊयात। गॅस बंद करून झाला की यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट। ड्रायफ्रूट ऑलरेडी आपण तुपामध्ये तळून घेतले आहेत, त्यामुळे हे खीरीमध्ये ऑटोमॅटिक या गरम दुधामध्ये शिजून निघणार आहेत। आणि आता लगेच यामध्ये घालायचे आहेत मखाणे। गॅस बंद करून झाल्यानंतरच यामध्ये ड्रायफ्रूट आणि मखाणे घालायचे आहेत। दुधाची क्वांटिटी इतकी या खीरीमध्ये ठेवायलाच हवे, त्यामुळे खीर ही थंड झाली का तुम्ही इथे पाहणारच आहात की यामधील जे दूध आहे ऑटोमॅटिक आकसणार आहे। अशा प्रकारे मखाण्याची खीर तयार झाली आहे। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अशाच पुढे पाहायला मिळतील। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।